मुंबई महापालिकेसाठी प्रभाग आरक्षण जाहीर झालेलं आहे। या सोडतीमध्ये अनेक दिग्गज नगरसेवकांचे पत्ते कट झालेले आहेत। अनुसूचित जातींसाठी 15 वॉर्ड आरक्षित ठेवण्यात आलेत। अनुसूचित जातींमधील 8 वॉर्ड हे महिलांसाठी राखीव ठेवण्यात आलेत। वॉर्ड 26, 53, 93, 121 हे अनुसूचित जातींसाठी आहेत, तर वॉर्ड 142, 146 आणि 152 अनुसूचित जातींसाठी राखीव ठेवण्यात आलेले आहेत। वॉर्ड 200, 210, 225 हे महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आलेले आहेत। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय। मुंबई पालिकेसाठी प्रभाग आरक्षण जाहीर झालेलं आहे। सोडतीमध्ये अनेक दिग्गज नगरसेवकांचे पत्ते कट झालेले आहेत। अनुसूचित जातींसाठी 15 वॉर्ड आरक्षित आहेत। अनुसूचित जातींमधील 8 वॉर्ड हे महिलांसाठी राखीव ठेवण्यात आलेले आहेत। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय। काही वेळापूर्वीच मुंबई महापालिकेसाठी प्रभाग आरक्षण जाहीर झालेलं आहे। काही ठिकाणी वॉर्डची संख्या वाढवण्यात आलेली आहे, तर काही ठिकाणी कमी करण्यात आलेली आहे। अनुसूचित जातींमधील 8 वॉर्ड हे महिलांसाठी राखीव ठेवण्यात आलेले आहेत। काँग्रेसचे गटनेते प्रवीण छेडा आपल्या सोबत आहेत। तर छेडाजी, मुंबई महापालिकेसाठी जे प्रभाग आरक्षण जाहीर झालेले आहे, अनेक दिग्गज नगरसेवकांचे पत्ते कट झालेत, काय प्रतिक्रिया आहे तुमची? अगदी निश्चितपणे ज्याप्रमाणे रिझर्वेशनचा फायदा प्रत्येक वॉर्डला मिळाला पाहिजे असे सुप्रीम कोर्टाचे सुद्धा आदेश आलेले आहेत आणि त्याप्रमाणे नवीन रचनामध्ये कुठे काही नगरसेवकांचे वॉर्ड रिझर्व झाले असेल, परंतु निश्चितप्रमाणे अनेक लोकांना, नवीन लोकांना सुद्धा संधी मिळणार आणि जुने लोकांना सुद्धा आजूबाजूमध्ये जे काही वॉर्ड असेल त्याचा सुद्धा त्यांना फायदा मिळू शकतो। परंतु निश्चित एक आहे यामुळे एक सर्टन नाराजगी पसरलेली आहे, परंतु एक तेही आहे की रिझर्वेशनचा जसं आहे ते फायदा सुद्धा लोकांना मिळाला पाहिजे, ही गोष्ट तेवढीच खरी आहे। मात्र आता हे जे आरक्षण जाहीर झालेलं आहे त्याचा पालिका निवडणुकांमध्ये काही फटका बसू शकतो का? नाही, मला वाटत नाहीये, कारण की वॉर्ड रचनाप्रमाणे पॉलिटिकल पार्टी स्वतःची त्याप्रमाणे ऍडजस्टमेंट करत असते आणि बहुतेक प्रत्येक वॉर्डमध्ये सर्व पक्षांचे नेते असतातच। मग कसं असतं की त्यामुळे रिझर्वेशनमुळे निश्चितपणे त्या वॉर्डचे जे काही रिझर्व मध्ये राखीव असेल, महिला आहे, ओबीसी आहेत, त्यांना त्याच्यामध्ये निश्चितपणे वाव मिळण्याची शक्यता आहे। काँग्रेसची आता रणनीती कशी असेल, कारण हे आरक्षण जाहीर झालेलं आहे? नाही, 100% पूर्ण आरक्षण झाल्यावर आमचे सर्व वरिष्ठ नेते बसणार या विषयाच्या संदर्भात आणि निश्चितपणे एक मोठी योजना आम्ही आखून पुढची महानगरपालिकाच्या निवडणुकीमध्ये महापौर काँग्रेसचा कसा असेल याच्यासाठी आम्ही निश्चितपणे प्रयत्न करणार आहोत। नक्कीच, धन्यवाद प्रवीण छेडाजी आमच्याशी संवाद साधण्यासाठी। काँग्रेसचे गटनेते प्रवीण छेडा आपल्या सोबत होते। मुंबई महापालिकेसाठी प्रभाग आरक्षण जाहीर झालेले आहे आणि त्यावर ते आपली प्रतिक्रिया देत होते। आता पुढची रणनीती जी आहे ती संपूर्ण आरक्षण जे आहे जाहीर झाल्यानंतरच काँग्रेसची ठरवली जाईल असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। या सोडतीमध्ये अनेक दिग्गज नगरसेवकांचे पत्ते कट झालेले आहेत। अनुसूचित जातींसाठी 15 वॉर्ड आरक्षित ठेवण्यात आलेले आहेत, तर अनुसूचित जातींमधील 8 वॉर्ड हे महिलांसाठी राखीव ठेवण्यात आलेले आहेत। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय। मुंबई महापालिकेसाठी प्रभाग आरक्षण जाहीर झालंय। या सोडतीमध्ये अनेक दिग्गज नगरसेवकांचे पत्ते कट झालेले आहेत। अनुसूचित जातींसाठी 15 वॉर्ड आरक्षित ठेवण्यात आलेत। अनुसूचित जातींमधील 8 वॉर्ड हे महिलांसाठी राखीव ठेवण्यात आलेले आहेत। वॉर्ड 26, 53, 93, 121 हे अनुसूचित जातींसाठी, तर वॉर्ड 142, 146 आणि 152 हे अनुसूचित जातींसाठी राखीव ठेवण्यात आले।